असं खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर 2 पळी होईल इतके तेल टाकून घ्यायचं. कारण ऑलरेडी आपण मटकीमध्ये तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. जिरं टाकायचं. जिरं तडतडायला लागलं की मग कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर कांद्याचे बारीक काप करून घ्यायचे. तुम्हाला लागेल इतके कांदे तुम्हाला हातामध्ये कट करू शकता. त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडेसे मीठ, भाजीला आपण जितके मीठ टाकतो तितकं टाकलं तरी चालेल, किंवा अगदी चिमूटभर जे आपण म्हणतो की नाही, तर तितकं टाकलं तरी चालेल. कारण कांदा काय होतो, लवकर भाजला जातो मीठ टाकलेलं. आता मोठा गॅस करून घ्यायचा. खरपूस असं भाजून घ्यायचा. असा कांदा ब्राऊन कलर मध्ये झाला की मग त्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो सुद्धा असा एकजीव करून घ्यायचा. पूर्ण मॅश होईपर्यंत, पूर्ण शिजूपर्यंत तो टोमॅटो तसंच टाकून ठेवायचा. 5 मिनिटं थांबायचं. टोमॅटो आणि कांदा आता पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. तर आता आपण चटणी टाकायची. चटणी तुम्हाला लागेल तशी तुम्ही टाकू शकता. तुमच्या घरी तिखट खात असतील तर जास्त चटणी टाका, आणि जास्त तिखट नसेल चालत तर थोडं कमी टाकलं तरी चालेल. आम्ही थोडं तिखट खातो त्यामुळं थोडं तिखट जास्त टाकलेलं. असं एकत्र करून घ्या. मटकी आरोग्यासाठी खूप चांगली असते. दोन मिनिटं थांबायचे. चटणी टाकल्यानंतर चटणी थोडी भाजू द्यावी, आणि मग त्यानंतर आपण जी मटकी भाजून घेतलेली आहे ती टाकायची. आता आपल्याला चटणी भाजून झालेली दिसते. मसाले अगदी खूप छान भाजून झालेला आहे. आता आपण जी मटकी भाजून घेतलेली होती सुरुवातीला ती आता आपण ह्यात मिक्स करून घ्यायची.
अगदी असा खमंग असा वास येतोय. तुमच्या घरी जर कोथिंबीर असेल ना, कोथिंबीर तरी टाकू शकता, पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे, मी नाही टाकलेली. कोथिंबीर तुम्ही आत्ता टाकली तरी चालेल, किंवा जेव्हा मटकी तुमची शिजून होईल त्यावेळेस नंतर टाकली तरी चालेल. किती सुंदर अशी मटकी भाजून झालेली आहे बघा. त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे, जास्त नाही. जास्त पाणी टाकल्याने काय होतं की जी चव आहे ती कमी होते, त्यामुळे लागेल तसं पाणी टाकत चला. जास्त पाणी टाकू नका, अगदी थोडंच पाणी टाकायचं आपल्याला. चला, खूप छान अशी भाजून तरी झालेली आहे. आता शिजून घ्यायचं, 5 मिनिटं ठेवायचं आणि झाकून द्यायचं.